BST कर्मचाऱ्यांचा जो ग्रॅज्युएटीचा मुद्दा असेल किंवा कोविड भत्त्याचा मुद्दा असेल, परमनंट जे कर्मचारी आहेत ते परमनंट होण्यासाठीचा जो मुद्दा असेल, त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा आता प्रकर्षाने समोर आलेला आहे आणि त्यासाठी शशांकराव हे उपोषणाला बसलेले आहेत. माझ्यासोबतच सध्या शशांकराव आहेत. सर, तुम्ही उपोषणाला बसलेले आहात, नेमके तुमचे BSTचे काय मुद्दे आहेत? कारण गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून तुम्ही BSTचे मुद्दे आहेत ते प्रशासनासमोर मांडत आहात, पण अद्यापही त्याच्यावरती काहीही कारवाई झालेली नाही आहे किंवा योग्य ते उत्तर प्रशासनाकडनं देण्यात आलेलं नाही आहे किंवा मार्ग काढण्यात आलेला नाही आहे, म्हणून तुम्ही आता उपोषणाला बसलात. असं आहे की जे मुद्दे फार गरजेचे आहेत आणि फक्त कामगारांपुरते नव्हे तर मुंबईकर जनतेचे सुद्धा हिताचे मुद्दे आहेत, त्याच्यावरती कुठेच निर्णय घेतले गेलेले नाहीत. आता उदाहरणार्थ सर्वात पहिला मुद्दा की BSTने स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात. 11 जून 2019चा आमचा बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTचा करार आहे आणि त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की BST स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या कायमस्वरूपी राखेल. स्क्रॅप ज्या गाड्या होतील, बाद ज्या गाड्या होतील त्याच्याऐवजी नवीन गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका BSTला पैसे देते. पण 2019 पासून आजपर्यंत एक साधी नवीन बसगाडी घेतली गेलेली आणि तेवढंच नव्हे तर कोणत्याही बजेटमध्ये नवीन गाडी घेण्याकरिता प्रोव्हिजन देखील केले गेले, तरतुदी केली नाही. आणि आज गाड्यांची संख्या, स्वमालकीच्या गाड्यांची संख्या ही 251 वर आलेली आहे. तर आता प्रश्न हा राहतो की येणाऱ्या काळात BST ही सेवा देऊ शकेल की नाही, की BST बंद पडणार. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या कायमस्वरूपी राखण्यासंदर्भातलं तातडीने सकारात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, 2022ला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आजतागत त्यांची ग्रॅज्युटी, हक्काची ग्रॅज्युटी जी एका महिन्याच्या आत दिली गेली पाहिजे ती दिली गेलेली. त्यांनी त्यांचं कुटुंब कसं जगवायचं, कसं चालवायचं आहे घर, हा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचं तिथेही म्हणणं आहे की तातडीने त्यांची ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे. जे कामगार कामावर आहेत आज त्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा म्हणून, पण बेस्ट कामगार सेनेने 2021मध्ये स्वतःच्या अनुषंगाने विश्वासघात करत कामगारांचा एक करार केला. 7वा वेतन आयोग देतात म्हणाले, कुठेही 7वा वेतन आयोग दिले नाही. खाजगीकरणाचे दरवाजे उघडले. त्यांनी आधीच 2018मध्ये सर्व कॉन्ट्रॅक्ट्स देण्याचं काम बेस्ट कामगार सेने आणि शिवसेनेने त्यावेळेला केलं होतं. त्यांच्याकडे कमिटी होती.